नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रेवतीचं लग्न असतं. त्यासाठी आता हळदीचा समारंभ सुरू झालेला असतो. सगळेजण खूप आनंदात आहेत. रेवती आणि यशला हळद लागली जात आहे. सगळे खूप आनंदात ती जी मोमेंट आहे ते एन्जॉय करत आहेत. आणि त्याचबरोबर रेवती आणि यशला सगळेजण जाऊन हळद लावत असतात. अगदी खूप छान असा हा सोहळा सुरू असतो. सगळे आनंदात असतात. खूप आनंदाने हे सगळं सुरू असतं. पण इथे दुर्गा आणि विक्रांत त्याचबरोबर किशोर यांच्या डोक्यात प्लॅनवर प्लॅन शिजत असतात. इकडे किशोरच्या डोक्यात प्लॅन असतो की एजेंना खुश ठेवायचं नाही, तर दुर्गाच्या डोक्यात प्लॅन असतो की रेवती माझ्या यशची बायको म्हणून या घरात आली नाही पाहिजे, तिचं लग्न यशची झालं नाही पाहिजे. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा शेजारच्या बायका तिथे येतात आणि त्या म्हणत असतात, काय गं कालिंदी, एवढी साधी साधी हळद लावतेस तू? आणि त्यांनी तर मोठी परात भरून हळद आणलेली असते आणि ती म्हणत असते, चला दाखवतो आम्ही तुम्हाला कशी हळद लावायची असते ते. आणि अक्षरशः रेवती आणि यशला तोंड भरून हळद लावली जाते. पूर्ण हळदीने ते माखलेले असतात. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की मग आता विराज, प्रमोद सगळेजण तशा पद्धतीने हळद खेळायला लागतात. मग लीलाला पण कंट्रोल होत नाही. लीला पण धावतच आता हळद खेळण्यासाठी येऊ लागते. आणि लीला ही धावत आलेली असते आणि मग ती इकडे एजेंटच्या मागे लागलेली असते. तिला एजेंटना हळद लावायची असते आणि त्यासाठी लीला पुढं आलेली असते. आता एजेंना हळद तर तिला लावायची आहे, परंतु एजे मात्र आता आईच्या मागे लपून बसतात. त्यावेळेस लीला म्हणते की नाही आजी, अजिबात नाही आहे, मला एजेंना हळद लावायचीच आहे. आजींना पण त्या दोघांच्या ह्या ज्या मोमेंट असतात त्या खूप छान वाटत असतात. आणि त्याच वेळी आता लीला म्हणते की नाही एजे, मला लावायचीच आहे तुम्हाला हळद. तर इकडे आता सगळेजण दुर्गाला पण हळद लावून हळदीने माखत असतात. अक्षरशः दुर्गाला पण हळद लावली जात असते. आणि त्याच वेळी इकडे एजे मात्र हळद लावून घ्यायला नकार देत असतात. तर लीला एजेंटच्या मागच लागलेली असते की नाही एजे, मी तुम्हाला हळद लावणारच आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती एजेंना हळद लावण्यासाठी पुढं जात असते. एजे मात्र सगळ्या घरभर पळत असतात. ते नाही आ लीला, नाही आ लीला. एजेंटचं नेहमी असं म्हणणं असतं की तसं नाही आहे गं लीला, कसं आहे माहिती आहे का, विचार कर ना, माझ्या वयाला ते शोभतं का? आणि शेवटी लीला एजेंटना हळद लावते, कारण ती म्हणते की एजे आजी आलेले आहेत तिकडं, असं ती सांगते. आणि फायनली तिनं एजेंटना हळद लावते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा एजेंटच्या समोर ती हात करते, एजेंटचा हात पाहते तर एजेंटच्या हातावरती यल असतं आणि लीलाच्या हातावरती त्यांनी ए लिहिलेलं असतं. आणि लीला म्हणत असते की आता मला कळलेलं आहे की ही मेहंदी तुम्हीच काढलेली आहे. मला माहिती आहे एजे, एकदा तरी मान्य करा ना तुम्ही की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ते. तेव्हा एजे म्हणत असतात की कसं आहे लीला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस सगळ्या लव्ह स्टोरीमध्ये सर्व गोष्टी बोलूनच दाखवायच्या असतात असं नाही ना गं. प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगळी पण असू शकते. कधी कधी गोष्टी समजून घ्यायला पण शिकलं पाहिजे ना, असं एजे म्हणत असतात. लीला म्हणते काय म्हणाला तुम्ही? तेव्हा एजे म्हणतात की हो, प्रत्येकाची लव्ह स्टोरी हे वेगळी असू शकते ना, असं एजेंनी लीलाला सांगितलेलं असतं. आणि लीला मात्र एजेंटकडे पाहत असते, म्हणजे आपली लव्ह स्टोरी. आणि एजे मग लेजेंडना लीला म्हणत असते, तुम्ही एकदा मला म्हणा ना, मला फक्त एकदा तुमच्या तोंडून ऐकायचं आहे, माझा हट्ट समजा पण मला ऐकायचं आहे. आणि मग लीला अगदी नाराज होऊन तिथून निघालेली असते. ठीक आहे एजे, असं म्हणत ती निघालेली असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एजे लीलाचा हात पकडतात आणि तिला थांबवतात. आणि मग स्वतःच्या गालाला जी लागलेली हळद आहे ती हळद ते लीलाच्या गालाला लावतात आणि लीलाला खुश करतात. लीला मग एजेंटकडे पाहू लागते. म्हणजे खूप छान असं रोमॅन्टिक कपल आहे. एजेंना त्यांचं एज मॅटर करतं असं वाटतं. काहीतरी बंधन येतात, कुठंतरी त्यांचं मन तयार होत नाही, म्हणून एजे लीलाला अजून तरी ते मान्य करत नसतात की त्यांचं तिच्यावरती प्रेम आहे. म्हणजे त्यांनी कबुली दिलेली नसते. लीला एजेसाठी सगळं करत असतात. म्हणजे त्यांच्या प्रत्येक वागण्यातून, लीलाच्या आनंदासाठी चालणारी त्यांची धडपड, या प्रत्येक गोष्टीतून कळत असतं की एजेंटचं लीलावरती प्रेम आहे. आणि मग एजे आणि लीला रोमॅन्टिक झालेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं किशोरच्या मात्र इकडे मिरच्या झोंबत असतात. किशोरचं असं म्हणणं असतं की काय तुझा तो डाव होता का, तुझ्या माणसाने तो डाव फेल केलेला आहे आणि तू माझ्या तोंडाकडे बघत आहेस, तुला कळतंय का तू काय केलेलं आहे?
असं म्हणत किशोर भयानक चिडलेला असतो आणि तो विक्रांतच्या अंगावरती धावून जात असतो आणि म्हणत असतो की मला हा असला फुसका प्लॅन नको आहे. तेव्हा विक्रांत म्हणत असतो बघा मी पुढं काय करणार आहे ते. असं म्हणत विक्रांतने खूप मोठा डाव खेळलेला असतो आणि जो किशोरला माहितीच नसतं की पुढं काय होणार आहे. इकडे किशोर विक्रांतला धमकावत असतो काहीही झालं तरीही मला अजिबात हे ऐकायचं नाही आहे. मी त्या एजेला खुश बघू शकत नाही. त्या लीलाचं काय पण कर, तिला गोळी घाल, काय करायचं आहे ते कर, पण ती लीला संपली पाहिजे असं किशोरने आता त्याला सांगितलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लक्ष्मी आणि सरस्वती दोघीजणी बोलत असतात. त्या घरी आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की मला ना कळतच नाही आहे की यांचा काय प्लॅन चालू आहे आणि नक्की कुणाच्या डोक्यात काय चालू आहे. आपल्याला दुर्गावहिनींना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे असं म्हणत त्या दोघीजणी दुर्गाकडे येतात आणि दुर्गाला विचारू लागतात. तेव्हा दुर्गा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्की. तेव्हा त्या म्हणत असतात की दुर्गावहिनी नक्की तुमचं काय चाललं आहे, तुम्ही आम्हाला काही सांगत पण नाही आहे, आमच्याशी बोलत पण नाही आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे असं त्या दुर्गाला विचारत असतात. तेव्हा दुर्गा म्हणत असते काय सांगायचं आणि काय बोलायचं आहे तुम्हाला. अरे काहीच नाही आहे चाललेलं, माझा आहे प्लॅन पण मी तुम्हाला नाही घेणार त्याच्यामध्ये. इकडे लीला मात्र एजेंटचा फोटो हातात धरून बसलेली असते. तिचं असं असतं की एजे खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तुमचं ना ते वाक्य, तुमच्या तोंडून निघालेलं ते वाक्य ऐकून मला खूप भारी वाटत आहे. तुम्ही काय म्हणाला होता एजे आठवतं आहे. तुम्ही म्हणाला होता की आपली लव्ह स्टोरी, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही वेगळी असते, एखाद्या लव्ह स्टोरीमध्ये नाही म्हणलं जात. खरंच एजे मला ना खूप भारी वाटत आहे तुमच्या तोंडून हे शब्द ऐकताना. मी खरंच खूप खुश आहे असं एजे म्हणत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला आता एजेंचा कोट घेते आणि त्या कोटबरोबर ती एजे आहेत असं समजून त्यांच्याबरोबर रोमान्स करत असते, त्यांच्याशी बोलत असते आणि म्हणत असते की एजे खरंच आज मी ना जाम खुश आहे, मला खूप भारी वाटत आहे. फायनली तुम्ही मला बोलून दाखवलेलं आहे, तुम्ही माझ्याजवळ बोललेला आहात, तुम्ही म्हणालेला आहात की लीला माझ्या मनात म्हणजे लव्ह स्टोरी हे शब्द खरंच मला एजे ना ते आठवूनच भारी वाटत आहे असं म्हणत लीला अक्षरशः वेडी झालेली असते. इकडे विक्रांतने आता त्याला बंदूक हवी असते कारण लीलाला संपवायचं आहे. लीलाला संपवलं तरच रेवती त्याची होणार आहे आणि आता राडा तर होणार आहे, लग्नात राडा करायचा आहे हे त्याने आणि दुर्गाने ठरवलेलंच आहे. ॲट एनी कॉस्ट त्याला रेवतीशी लग्न करायचं आहे हे त्याने ठरवलेलं असतं आणि त्याने बंदूक घेतलेली आहे आणि तो म्हणत असतो की या लीलाला मी संपवणार आहे. त्याने हे सगळं ठरवलेलं असतं. इकडे बिचारी लीला एजेंटसोबत आनंदात असते, त्यांच्यासोबत स्वप्न पाहत असते आणि इकडे हा जो विक्रांत असतो तो तिला मारण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर किशोरच्या डोक्यातही तेच सुरू आहे. त्यांना दोघांनाही असंच वाटत आहे की एकदा का यांना संपवलं की मग आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. लीला मात्र अंतराचा फोटो हातात घेते आणि त्या फोटोशी बोलू लागते. अंतराताई एजेंटनी आय लव्ह यू म्हणावं म्हणून मी वाट बघते, पण त्यांनी आज मला सांगितलं की आमची लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे, लवकरच ते मला आय लव्ह यू म्हणतील असं लीला म्हणत असते. त्याचबरोबर आता पाहायला मिळतं की लीला आता लग्नाचा दिवस आहे, मग इकडे आलेली असते आणि इकडे आल्यानंतर ती रेवतीला तयार करते. रेवती खरंच खूप सुरेख दिसत असते, खूप सुंदर अशी रेवती दिसत असते. इकडे यशही तयार होत असतो आणि लीला म्हणत असते रेवू माझीच नजर नको लागायला ना रे बाळा तुला असं म्हणत लीला रेवतीची समजूत घालत असते, तिच्याशी बोलत असते आणि इकडे दुर्गा मात्र यशला म्हणत असते की यश तू एक गोष्ट करशील का रे माझ्यासाठी, हा छेला आहे तो घेशील का. तेव्हा यश म्हणत असतो काय झालं ताई आणि तू भाऊ का झाली आहे, तू एवढं माझ्यासाठी करते, तुला भीती वाटते ना. अगं पण एक गोष्ट लक्षात ठेव ताई, काही झालं तरीही तुला माहिती आहे का मी अजूनही तुझाच आहे आणि मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुझ्यावरच अवलंबून असणार आहे. काही झालं तरी मी दुसरं कोणावर कधीच अवलंबून राहू शकत नाही कारण मी माझ्या ताईसाठी काहीही करू शकतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रेवती तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर कालिंदी आणि त्याचबरोबर लीलाचे बाबा तिथं आलेले असतात. ते म्हणत असतात खरंच खूप गोड दिसतीये, हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी इकडे कालिंदी बोलत असते आणि कालिंदी म्हणत असते की खरंच राजासारखं राज्य करा बाळा असं म्हणत ती इकडे तिला आशीर्वाद देते आणि त्याचवेळी बाबांच्या पाया पडल्यानंतर बाबा तिला आशीर्वाद देतात की बाळा सुखाने संसार कर. आणि मग लीला म्हणत असते राजकन्येसारखी दिसते ना आपली रेवू, आणि खरंच रेवती खूप सुंदर दिसत असते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. लीला पण खूप सुंदर तयार झालेली असते आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाचा विधी. लग्नाच्या वेळेस काय राडा करायचा हा प्लॅन दुर्गाने केलेला असतो, ज्याची कल्पना किशोरला पण नसते. पण दोघांनी पण एकाच घोड्यावर पैसे लावलेले असतात, त्यांना माहीतच नसतं की दोघंही फसले जाणार आहेत. इकडे आता अक्षदा मंगलाष्टका सुरू झालेल्या असतात आणि सगळेजण तिथं जमलेले असतात आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इथे
नवरा मुलगा हा नवरी मुलीला हार घालतो आणि त्याच वेळी आता नवऱ्या मुलाला हार घालायचा वेळ येतो आणि त्यावेळेस सगळेजण खुश असतात. कोणाला काहीच माहिती नसतं, कसलीच कल्पना नसते की काय वाढून ठेवलेलं आहे, पुढं काय घडणार आहे याबद्दलही काहीच माहिती नसतं. परंतु अचानक तिथे एजे येतात आणि रेवती हार घालत असते. तेव्हा त्या नवरदेव म्हणून तिथं आलेला विक्रांत आहे हे एजे सत्य सर्वांच्या समोर आणतात आणि सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का असतो. कारण जे घडत असतं ते इतकं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण एजेंच्या लक्षात आलेलं असतं, ऐनवेळी एजेंनी विक्रांत आणि दुर्गाचा डाव उधळलेला असतो आणि त्याचबरोबर एजेंनी दाखवलेलं असतं की एजे चालाकीने काय करू शकतात. त्यांना कल्पनाही नव्हती की कशा पद्धतीनं एजे इथे त्यांची वाट लावतील आणि एजेंनी मात्र पूर्ण वाट लावलेली असते. आणि सगळ्यांच्या समोर जेव्हा विक्रांतचा चेहरा येतो तेव्हा सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा विक्रांत म्हणतो की काही झालं तरी तुम्ही हे लग्न थांबवू शकत नाही, आज हे लग्न होणारच आहे असं म्हणत त्याने बंदूक काढलेली असते आणि तो म्हणत असतो की मी आज तुला वाचू देणार नाही आणि तू माझ्यासोबतच असणार आहे असं म्हणत तो रेवतीच्या अंगावर धावून जात असतो आणि तिथे एजे असतात. आता एजेंचा जीव वाचवायला तिथे लीला धावत येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.